नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ह्याची भरती निघालेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. भारतीय स्टेट बँक भरती 2025 कडून. इथं जे आपले जे पद जे असणार आहे मित्रांनो, मॅनेजरसाठी व्हॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये डेप्युटी मॅनेजरसाठी व्हॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये दोघं पदांना मिळवून 59 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे बी-बी-टेक वाल्यांसाठी आणि एम-सी-ए वाल्यांसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इन्स्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी व्हॅकन्सी निघाली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून इथे व्हॅकन्सी निघाली. त्याचं हेड ऑफिस मुंबईला असणार आहे. SBI कडून. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. रिक्वायरमेंट जी असणार आहे आपल्याला आता स्पेशलिस्ट ग्रेड ऑफिसरसाठी तर व्हॅकन्सी ऑन रेग्युलर बेसिसचा जॉब असणार आहे. ॲडव्हर्टाइज नंबर इथं दिलेला आहे आपल्याला SCOसाठी 2025-26 10 नंबरची नोटिफिकेशन. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर पेमेंट फीस आपल्याला चालू झालेलं आहे 11/9/2025 ते 2/10/2025 पर्यंत. स्टेट बँक ऑफ इंडिया इन्व्हाइट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स फॉर इन्व्हाइट इंडियन सिटिझनशिप अपॉइंटमेंट फॉर स्पेशलिस्ट ग्रेड ऑफिसरसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. ऑन रेग्युलर बेसिस आपल्याला कॅन्डिडेटसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे अप्लाय करण्यासाठी. ओके. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला याच्यात बघायला मिळते. ओके. पोस्टनुसार इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. इंट्रोडक्शन बिफोर अप्लाइंग फॉर कॅन्डिडेट फॉर रिक्वेस्ट फॉर द इन्श्युअर फॉर एलिजिबिलिटी क्रायटेरिया. पोस्ट आपल्याला दिलेली आहे ऑन आपल्याला एलिजिबिलिटी कॅन्डिडेट्स फॉर अप्लाय फॉर द वेबसाईट. ओके. या वेबसाईटवर पेमेंट फीज आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. ओके. याच्याबद्दल इथं पोस्टनुसार इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. हार्ड कॉपीज वगैरे बद्दल छोटी-मोठी माहिती दिलेली आहे. हे वाचून घ्यायची ऑर्गनायझेशनबद्दल. ओके. याच्यामध्ये आयडी प्रूफ वगैरे, रिझ्युमे वगैरे आपल्याला अपलोड करायचं आहे. ओके. त्यानंतर डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे आहे. इथं दिलेली माहिती वगैरे. ओके. आता याच्यामध्ये ती इम्पॉर्टंट इथं बघू शकता. इथं दिलेली आहे माहिती वगैरे. जे आपण खाली बघूया आता कॅन्डिडेटला इथं छोटी-मोठी माहिती दिलेली आहे पोस्टनुसार. आता सिबिल स्कोर वगैरे बँकेमध्ये काम करण्यासाठी 650च्या वरती इथं लागत असतो. ओके. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. डिटेल ऑफ द इथं पोस्टबद्दल इथं व्हॅकन्सी दिलेली आहे. मॅनेजर प्रोडक्ट डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी इथं व्हॅकन्सी असणार. MMGS 3 ग्रेड असणार आहे. याच्यामध्ये 34 व्हॅकन्सी बघायला मिळतात. ओके. कॅटेगरीनुसार. ओके. एज लिमिट असणार आहे 28 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. डेप्युटी मॅनेजरसाठी डिजिटल प्रोडक्ट्स अँड प्लॅटफॉर्मसाठी इथं MMGS करता इथं टोटल इथं आपल्याला जे व्हॅकन्सी असणार आहे याच्यामध्ये आपल्याला 25 व्हॅकन्सी बघायला मिळतात. 25 ते 32 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. पण टोटल इथं 59 व्हॅकन्सी असणार आहे कॅटेगरीमध्ये. ओके. इम्पॉर्टन्स इथं पॉईंट्स दिलेले आहे. PWD कॅन्डिडेटला संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. प्रोव्हिजनल आपल्याला इथं ॲन्युअलबद्दल माहिती दिलेली आहे. ओके. याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला इथं प्लेसमेंट पोस्टिंग ऑल इंडियामध्ये आपल्याला कुठं पण भेटू शकते. ओके. याच्यात मॅक्सिमम आपल्याला आपल्याला एज लिमिट वगैरे दिलेली आहे. अपर एज लिमिटसाठी गाईडलाईन दिलेली आहे, जे की मी खाली तुम्हाला मी सांगणार आहे. OBC सर्टिफिकेशन इथं लागणार आहे कॅटेगरीनुसार. ओके. जे आपण कॅटेगरीमध्ये येतो त्या कॅटेगरी सर्टिफिकेशन लागणार आहे. आता याच्यामध्ये OBCला 3 वर्षाची सूट असणार आहे एज लिमिटमध्ये. SC/STला 5 वर्षाची सूट. PWDमध्ये EWS-URला 10 वर्षाची सूट. PWD OBCला 13 वर्षाची सूट. PWD SC/STला 15 वर्षाची सूट असणार आहे याच्यामध्ये. ओके. त्यानंतर इथं दिलेली आहे PWDची संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. आता डिटेल ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन कॅन्डिडेट वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे. स्पेशलिस्ट स्किलसाठी पोस्ट आपल्याला दिलेली आहे. मॅनेजरसाठी प्रोडक्ट्स अँड डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये बेसिक क्वालिफिकेशन आपल्याला जी काउंटिंग होणार आहे आपल्याला 31/8/2025 पर्यंत मॅन्डेटरी असणार आहे आपल्याला याच्यामध्ये. BTech अप्लाय करू शकता. मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स MCA वाले पण अप्लाय करू शकता. 60% झालेली पाहिजे. ओके. प्रेफरन्स जी भेटणार आहे MBA वाल्यांसाठी असणार आहे. ओके. प्रेफरेबल. ओके. प्रेफरन्स. त्यानंतर अदर क्वालिफिकेशनमध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला जे की आपल्याला सर्टिफिकेशन वगैरे झालेलं आहे. RBI पेमेंट स्पेशलिस्टमध्ये आपल्याला NPHमध्ये NITHचं सर्टिफिकेशन असेल त्यांना. ओके. वर्क एक्सपिरियन्स आपलं काउंट होणार आहे 31/8/2025 पर्यंत 5 वर्षाचा एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये लागणार आहे. आपल्याला स्पेशलिस्ट स्किल्स वगैरेबद्दल इथं माहिती दिलेली आहे. 2 नंबरची इथं पोस्ट दिली आहे स्किल्समध्ये म्हणजे आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्म पेमेंटबद्दल माहिती पाहिजे. एक्सटर्नल कम्युनिकेशन स्किल, प्रोग्राम सॉल्व्स, एट्युटेट्स, त्यानंतर ॲनालिसिस थिंकिंग. ओके. MS ऑफिस, MS एक्सेल. ओके. त्यानंतरची जी पोस्टिंग आहे ती आपली आता पोस्टिंग असणार आहे आता आपल्या याच्यामध्ये नेम ऑफ द पोस्ट डेप्युटी मॅनेजर डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये. याच्यामध्ये पण आपल्याला क्वालिफिकेशन दिनांक सेम असणार 31/8/2025 पर्यंत. BTech वाल्यांसाठी MCA वाल्यांसाठी व्हॅकन्सी असणार आहे. 60% डिग्री झालेली पाहिजे. प्रेफरन्स असणार आहे आपल्या MBA वाल्यांसाठी असणार आहे. ओके. अदर आपल्याला इथं क्वालिफिकेशनबद्दल माहिती दिलेली आहे जी की आपण बघू शकतो.
त्यानंतर एक्सपिरियन्स दिलेला आहे, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. सेम आपल्याला स्किल लागणार आहे त्याच्यामध्ये पण. ओके. इम्पॉर्टन्स पॉईंट्स वगैरे दिलेले आहे याच्यामध्ये CGPA वाल्यांसाठी. ओके. याच्यामध्ये आपल्याला आता डिटेल्स फॉर डिस्क्रिप्शन दिलेले जॉब प्रोफाईलबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. मॅनेजर आपल्याला प्रोडक्ट डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी काय काम असतं आपलं त्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. KRS वगैरे. ओके. डेप्युटी मॅनेजरसाठी तर प्रोडक्ट्स अँड डिजिटलसाठी प्लॅटफॉर्मसाठी जॉब प्रोफाईल आणि KRS वगैरे दिलेले आहे. ओके. त्यानंतर आपल्याला इथं नेम ऑफ द पोस्ट, ग्रेड अँड सॅलरी दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पोस्टिंग वगैरे दिलेली आहे जे की आपण बघूया. तर मॅनेजरसाठी जसं डिजिटल प्रोडक्टसाठी MMGS 3 साठी इथं बेसिक सॅलरी असणार 85,920 पासून 1,05,280. याच्यामध्ये आपल्याला HA, DRA, HRA, CCA, PF वगैरे आपल्याला सगळं भेटायचं, मेडिकल फॅसिलिटी वगैरे. ओके. त्यानंतर डेप्युटी मॅनेजरला इथं डिझेल प्रोडक्ट्समध्ये MMGS 2 मध्ये आपल्याला 64,820 पासून 93,960 रुपये पगार भेटू शकतो. याच्यामध्ये DA, HRA, CCA, PF वाले इथं अप्लाय करू शकता. कॉर्पोरेट सेंटर मुंबई आणि ऑफिस आपल्याला SBI मध्ये भेटू शकतो. कॉर्पोरेट सेक्टर मुंबईला आपल्याला ऑल इंडियामध्ये आपल्याला भेटू शकतं नाही तर. ओके. इथं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला तिथे दिलेले संपूर्ण पोस्टिंग बद्दल. ओके. त्यानंतर इथं प्रोबेशन पिरियड जो असणार आहे आपल्याला बेसिकली आपल्याला प्रोबेशन पिरियडच्या बद्दल इथं दिलेलं आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेट फॉर ऑन प्रोबेशन पिरियड आपल्याला असणार आहे जे की इथं सिलेक्शन झाल्यानंतर असणार 1 ते 2 वर्षापर्यंत आपल्या प्रोबेशनमध्ये ठेवू शकता. ओके. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला इथं दिलेल्या संपूर्ण माहिती इंटरव्ह्यू बेसिसवर आपलं सिलेक्शन केलं जाणार आहे. ओके. मेरिट लिस्ट आपली इंटरव्ह्यू बेसिसवर लावणार आहे. ओके. जे की आपली इंटरव्ह्यू बेसिसवर असणार आहे. आता याच्यामध्ये हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकायचा, ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा जे की वेबसाईट दिलेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण ईमेल, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याला भेटून जातो रजिस्ट्रेशन केल्यावर. त्याची ॲप्लिकेशन फीस जी असणार आहे ऑनलाईन पद्धतीने 750 रुपये पे करायचे आहे. SC, ST, PWDला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. नॉन डिपेंडेबल असणार आहे. अदर कॅटेगरीला 750 रुपये. डॉक्युमेंट अपलोड करायचे याच्यामध्ये रिसेंट फोटोग्राफ, सिग्नेचर, बायोडाटा म्हणजे रिझ्यूम. ओके. बायोडाटा. ओके. रिझ्यूम. त्यानंतर ID प्रूफ्स, डेटा प्रूफ सर्टिफिकेशन, एज्युकेशन सर्टिफिकेशन, एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेशन, PWD सर्टिफिकेशन, फॉर्म नंबर 16, ऑफर लेटर, लास्ट सॅलरी स्लिप्स यावेळेला अपलोड करायची आहे. ओके. त्यानंतर ऑल डॉक्युमेंट्स आपल्याला साईज वगैरे दिलेली आहे. A4 साईज 500 KBच्या मध्ये पाहिजे आहे. त्यानंतर फोटोग्राफ साईज दिलेली आहे. ह्याच्यामध्ये 20 ते 50 KB पर्यंत पाहिजे आहे. ओके. त्यानंतर गाईडलाईन दिलेली आहे त्यात आपल्याला फोटो सिग्नेचरमध्ये फोटोग्राफ सिग्नेचरची. ओके. त्यानंतर सिग्नेचर टाईप दिलेली आहे, डॉक्युमेंट दिलेले आहे JPG फॉर्मॅटमध्ये आपण देऊ शकतो. त्यानंतर जनरल इन्फॉर्मेशन्स वगैरे दिलेले आहे जे की आपण वाचू शकतो. ओके. त्याच्यानंतर इथं कॉन्टॅक्ट्स वगैरे डिटेल दिलेले आहे जे की आपल्याला क्युरीज वगैरे असेल तर तुम्ही त्यांना इथं कॉल वगैरे मेसेज वगैरे करू शकता. 10/11/9/2025 नोटिफिकेशन आलेली आहे जनरल मॅनेजर करून. ओके. चांगली पॉझिटिव्ह असेल. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी वेबसाईट लिंक दिलेली आहे. ओके. तर डाउनलोड करून ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करण्यासाठी लिंक दिलेली आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचा ऑनलाईन पद्धतीने. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि जर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर मला टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मेसेज करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. याचे फॉर्म चालू झालेले लवकरात लवकर आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे आहे. ओके. ओके. त्याच्यामध्ये फॉर्म तारीख वगैरे दिलेली आहे 11/9/2025 ते 2/10/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे आहे. PDF फाईल टेलिग्राम चॅनल, WhatsAppला सेंड करून तिथून जाऊन डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Facebookला मेसेज करा. ॲप्लिकेशन वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. लाईक करा व्हिडिओला, चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. अशा तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन जास्तीत मित्रांना शेअर करा. अशा नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. थँक्यू.